सगळीकडे बाप्पा समोर ढोल ताशांचा गजर होत आहे आणि अशा वेळी विनोदांचे फटाके फोडण्यासाठी तुमच्या समोर आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन हो उदे कल्ला. मित्रांनो, सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे, पण एका घरामध्ये चक्क आलाय यमराज. बघूया नेमकं तिथे काय होतंय. तुमच्या समोर येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. अरे काय आमिर, सूर दे ना. अहो तो काय सेट नाही लावलाय, आहे त्या सूर घ्या ना तो. पण याच्यात मला हवी ती काळी नाही ना. कोणती? दे काळी 217. 217 घरी विसरलो होती. योग्याला देतो ती दे मग. ती नको, तुम्ही दुसऱ्या पट्टीत घ्या ना. मग तू दे पट्टी. ही घ्या. वा, चंदूचा प्रसाद. आता जमेल. हा, बाबरा मन देखने चला एक सपना, बाबरे से मन की देखो. अरे या काळी संपली. सुताराला बोलून अजून बांधून घेतले पाहिजेत ना 4-5. कोण? एक्सक्यूज मी, ते तुमच्या समोर मिसेस देशमुखच राहतात ना? हा, नाही आहेत का घरी? नाही. आपण कोण, बहुरूपी? नाही हो, मी अमदूत आहे, जीव घ्यायला आलोय. तुम्ही मामा माझा जीव घेऊ नका. मी काही नाही केलं. मी खरंच काही नाही केलेलं. हो, खरंच म्हणजे काल ना एका आंधळ्याच्या वाटीतून 1 रुपया चोरला होता बस. पण तो परत देईन मी त्याला. खरंच मी काही नाही केलेलं. मला नका मारू, मला नका मारू. मी रोज देवळात जाते. मी वर्षातून एकदा हार घालते देवाला. हो, मी काही नाही केलेलं. मला नका. मी बारीक पण होणार आहे. मला नका. अहो, मी देशमुखांचा जीव घ्यायला आलोय. त्यांचा दरवाजा बंद आहे म्हणून तुमची बेल वाजवली हो. अरे वा वा, त्या घरात नाही म्हणून तुम्ही काय माझा जीव घेणार काय? बरं, म्हणजे आतापर्यंत नाटकाला प्रॉक्सी मारली होती, आता काय मृत्यूला पण प्रॉक्सी मारू का मी? अहो, प्रॉक्सी म्हणून तुमचा जीव घेणार नाही हो. त्यांचा मृत्यू त्यांच्या घरात लिहिलेला आहे, त्या घरात नाही आहे. त्यांची वाट बघायला लागणार आहे हो. खूप लांबून आलोय मी. किती उकाड आहे तुमच्या मुंबईमध्ये. घसा चुकलाय हो माझा. पाणी द्या हो, मला पाणी द्या. बसू का इथे मी? पाणी द्या. म्हणजे माझी वेळ नाही आलेली आता. ओके, देशमुख त्यांना घ्यायला आले. म्हणजे माझी वेळ आलेली नाहीये. नाही, तशी मी काय लेची पिच्ची नाहीये. म्हणजे आज बघा ना 5.6 हिमोग्लोबिन आहे तरी जोरात. पाणी द्या हो, मला घसा चुकलाय माझा. कधीपासून ओरडतोय मी. हो, देणार. पाणी हवंय ना तुम्हाला? न देऊन सांगते कोणाला. देते. हे पण कसं आहे बघा ना, म्हणजे तुम्हाला मी पाणी पाजायचं म्हणजे असं आहे ना की मी यमाला पाणी पाजलं. वा, हे मस्त. मी आता फेसबुकवर टाकेल. पाणी द्या ना. देते. कधी येणार ते देशमुख बाई? हे घे पाणी. वाटलं? बरं, बापरे, खूप दमलेले दिसताय तुम्ही. काय मग कधीपासून करताय हा धंदा? नाही, तसं नवा आहे मी.
आता जॉईन केलं. अच्छा अच्छा. वडील गेले त्यांच्या जागेवर लागलो मी. मग कसं असतं तुम्हाला पगार वगैरे हा? म्हणजे किती पगार मिळतो का मंथली बेसिस त्याचा पर हेड म्हणजे एकाचा हेड कापला की खिसा भरलेला आमचं कसं आहे एक स्किट केलं की खिसा भरलेला तरी पण बाकीच्या स्किटसाठी थांबावंच लागतं ना तुम्हाला. ते बोलते मला सांगा आधी एक मिनिट म्हणजे माझ्याकडे माझा वेळ आहे हा. मग मला जरा सांगा ना मी कधी जाणार ते म्हणजे आधी कळलं तर कसं बरं होईल ना. नाही नाही नाही, असं सांगता येत नाही, नाही. तुमच्या डायरीत बघा ना. नाही नाही असं सांगता येत सांगा. प्रोटोकॉल नाही आहोत असा. सांगा एवढं अहो काय. नाही असं नाही करता येत. सांगा. अहो कसं करणार असं. मी तुम्हाला पाणी पाजलं की नाही बरं पुण्याचं काम केलं म्हणून सांगतो हा. तुमचं नाव काय. सुभेदार टपोरी गोरी गोरी पान मी विशाखा सुभेदार वंशावळ सांगू नका तुमचं नाव फक्त सांगा. नाव काय. सुभेदार विशाखा विशाखा सुभेदार. विशाखा सुभे ऐला अर्धा तासून तुमचा नंबर आहे. आला बरं झालं याला आता फुकट मारावं लागणार तुम्हाला. असं काय करते तुम्ही. नाही रे बरं झालं. काय झालं माहितीये का काय इतर वेळी काय होतं एक डिलिव्हरी केली दुसऱ्या डिलिव्हरीसाठी दुसरीकडे जावं लागतं. आता समोरासमोर एकाला उचलायचा अर्ध्या तासाने तुम्हाला उचलायचा. नको 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 चांगलंय, चांगलंय. चांगले चांगले काय माझा जीव जाणार आहे. हा? नाही नाही नाही. मला नाही इतक्यात मारायचं हा? मला नाही इतक्यात मारायचं. रडू नका तुमच्या रडण्याने मी कन्व्हिन्स होईल असं तुम्हाला वाटतंय का. हो. भ्रम आहे समजा भ्रम. पटकन अर्ध्या तासात काय करायचं ते करून घ्या पटापट. अहो, असं काय करताय नीट बघा ना मी याच्यात खरंच मारणार आहे का अर्ध्या तासाने. अहो चित्रगुप्ताने लिहिलेलं तर तसं अर्धा तास आहे तुमच्याकडे काय करायचं ते पटकन करून घ्या. अर्धा तासात राहिला आता या अर्ध्या तासात मी काय काय करू मला आयब्रो आणि फेशियल करायचंय. मरायच्या आधी आयब्रो फेशियल करायचं हो तुम्हाला? 3 दिवसांनी ग्लो दिसतो ना चेहऱ्यावर मग काय बावळट बाई आहेस तू. उद्या जाळणार आहे तुला कुठल्या आरशात बघणार आहेस थोबाड. उरलेत 27 मिनिटं त्याच्यानंतरचा काही उपयोगाचं नाही. पटकन सांगा हो. अहो आता अर्धा तास म्हणालात ना. बोलण्यात 3 मिनिटं घालवली तुम्ही. अरे पटकन बाबा. सांगा पटकन काय ते. मी काय करू थांबा मला आयुष्यात खूप काय काय करायचंय. काय करायचंय? मला गाणं शिकायचंय. गाणं गा आता गाऊन घ्या शेवटची मिनिटात गाऊन घ्या. बाबरा मन देख दे चला एक सपना ए, बाई, ए. बावरे से मन की ते शब्द चुकीचे गातीयस तू. बावरा मन नसेल कावरा बावरा मन असेल कळलं काय. अरे गाणं असं गातात. अरे काय गाणं कसं गायला पाहिजे. कसं वा काय छान गाता हो तुम्ही. आवडलं नाही, तुम्हाला? हो सूर फार उत्तम पण शब्द कळले नाही. लहानपणापासून प्रॉब्लेम आहे माझा. हा? तुम्हाला सांगू का स्वर्गात गंधर्व म्हणून जॉबला होतो मी. काय सांगता. काय गायचो तुम्हाला सांगतो. रंभा उर्वशी माझ्याबरोबर डेटिंग करायला लागल्या. इंद्राला राग आला हो. माझं डिमोशन केलं त्याने. दाबलो टॅलेंट दाबलो माझं. नाही काळजी करू नका इथं कुणी कुणाचं टॅलेंट दाबत नाही. सगळं आपलं मोका राग होऊ दे अजून एक गाणं होऊन जाऊ दे असं म्हणताय. Yes. एक मिनिट हे रफीजींचं गाणं आहे हो, हो, ना हो. मग तुम्ही एसपीच्या आवाजात का गायलात. ते सध्या रेडिओवर येतो ना त्याच्यामुळे. हं? एक इच्छा आहे कधीतरी रेडिओवर गावं म्हणून. याल तुम्ही रेडिओवर याल याला करा पटकन शेवटची 10 मिनिटं बाकी आहेत. उचलणार आहे तुम्हाला मी आता. हो नका असं नका करू नका असं नका करू मला नाही मारायचं इतक्यात प्लीज मला बरं ठीक आहे तुम्ही पाणी दिलं पुण्य केलं म्हणून तुम्हाला एक वरदान देतो. जीव मागू नका बाकी सगळं मागा. एकच वरदान मागा पटकन. हा मग मला असं वरदान द्या हा. ज्याच्यात मी 5 वर मागू शकते.
चॅप्टर रो काय तिकडची तथाच तू मग द्या मला. हा पहिला वर मी मागते, मला लाडू द्या. लाडू अगं मरणार आहेस तू, लाडू काय मागते? मरताना खायची इच्छा झाली तर खाऊन घेऊ दे ना. तथाच तू. हा, गुलाबजाम, तथाच तू. बाकरवडी, तथाच तू. मिल्कशेक, तथाच तू. यमराज व्हायचंय मला. तथाच तू. हे नाही कॅन्सल, फसवलंय, कॅन्सल कॅन्सल, हे कॅन्सल. शानिक महाराज लक्षात ठेव. ए, कोण आहे मी? कोण आहे काय तू बाई आहेस? यमराज आहे मी, यमराज. वंदन कर मला. ओके बॉस. वंदन कर मला. ओके बॉस. आणि काय रे, काय? ड्युटी कुठे तुझी? तिकडे समोर देशमुखांच्या घरी इथं काय करतोय? तहान लागले म्हणून यांच्याकडे आलो होतो. ऑन ड्युटी पाणी पितोस? ऑन ऑन ड्युटी पाणी पितोस? होय, आपल्या रूलच्या नियमात बसतं हे? नाही, नाही. मग का केलं तू असा? अहो, काय करणार, तहान लागली, काय करणार? हा, चल मला नाचून दाखव. नाचून विचून फालतू बोल नका, लक्षात ठेव. उरली नाचून दाखव. वाजव रे. नाही काय काय म्हणाला? शेवटची 10 सेकंद आहेत बघा, तुम्ही लक्षात ठेवा. हा, मग 10 सेकंद राहिली आहेत. लक्षात ठेव, त्या सुभेदार कुटुंबाचं अख्खं आयुष्य वाढलं पाहिजे. हो नाही, हे करू शकत नाही मी. माझी आज्ञा ही फॉलो करावी लागेल तुला, नाहीतर दंड देईन. हा, करतो. लिहून टाक तुझ्या डायरीत, लिहून टाक. हा केलं. काय केलंस तू? तुम्ही सांगितलं आयुष्य वाढव म्हणून. आयुष्य हा. वाढवलं. तुझं काम काय यमदूता? हा. आयुष्य घेण्याचं ना? पण तुम्ही सांगितलं. दंड केलायस तू. आता तुला मी नोकरीवरनं काढून टाकणार, अहो. बडतर्फ करणार तुला मी. जा. अहो काय, मला उशाप तरी द्या हो. तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं. उशाप हवाय? द्या हो, शेवटची 2 सेकंद बाकी, लवकर द्या हो. मी तुला असा उशाप देते. संपली काय झालं? वेळ, संपली. काय झालं? काय झालं? काय वेळेच्या आधी उशाप द्यायचा होतो, वेळ संपली, माझी नोकरी संपली. हे करून काय मिळवलं तुम्ही? काय मिळवलं? मला माझं आयुष्य मिळालं. आणि मला काय मिळालं? अरे, महाराष्ट्राला एक गायक मिळाला. कुठला गायक? कुठला गायक म्हणजे काय? आता घे ही पेटी आणि गात बस. बस स्टॉपवर गा, लोकल ट्रेन मध्ये गा, बुलेट ट्रेन मध्ये गा. तिथेही 2 वीर आहेत, ते विनोदाच्या नावाखाली गाडी खपवत असतात. तिथे गा. मस्त. अरे जेमतेम आवाज आहे त्यांचा, त्यांना वाटतं आपण सॉलिडच गातो. जा तिथे, जा तिथे तुला सॉलिड स्कोप आहे. जा. आणि तुम्ही काय करणार आहात? मी इथे मस्त मज्जा करणार, जगणार आनंदानं. भ्रम आहे तुमचा. निलंबित मी झालोय, बाकीचे यमदूत निलंबित झालेले नाहीये. दुसरा आता बुलेट रेड्यावरून येईल. फक्त 20 मिनिटांनी आयुष्य वाढलेलं आहे, कळलं काय? अरे खूप धम्माल ऍक्ट होता, खूप मज्जा आली आणि तुझ्या गाण्याने खरंच बहार आणली अंशू. खूप छान गातोस तू. आणि विशाखा, क्या बात आहे. तू पण एन्जॉय केलास हा ऍक्ट. मला वाटतं दोघांनी खूप एन्जॉय केला, त्यामुळे आम्हीही एन्जॉय केला. मकरन सर, एकंदरीतच मनोरंजक ऍक्ट असल्यामुळे आमचं खूप करमणूक झाली. थँक्यू. संसार रथाची विलग झालेली 2 चाकं तुम्हाला बघायला मिळणार आहेत एका ट्रेनमध्ये. म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला या परफॉर्मन्स मधनं कळणार आहे. तुमच्या समोर येत आहेत सुसाट कलाकार समीर भक्ती आणि आजचा आपला पाहुणा कलाकार संदेश उपशाक. प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आने वाली 9873 मुंबई पुणे
आगाऊ एक्सप्रेस अभी कुछ ही देर में प्रस्थान कर रही है। मला घे ना थँक्यू थँक्यू. चुरा के दिल मेरा गोरिया चल, चुरा के दिल मेरा गोरिया. हॅलो. हो हो आत्ताच पकडली पुण्याची गाडी. पुण्याला बसल्यावर फोन करतो. हो 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 जरा कामात आहे. ओके या. आपलं नाव तू 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 माझी कॉपी का करतोयस? मी कुठे तुझी कॉपी करतोय? हो मी तू म्हणाला तू पण तू का म्हणालास? आता तू समोर आल्यावर तूच म्हणणार ना. तू समोर आल्यावर अरे मी असं कसं म्हणणार. माय गॉड आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. 2 वर्ष झाली आपल्या घटस्फोटाला. तू आज भेटतेस मला ही अशी ट्रेनमध्ये अचानक. गॉड. हा कोण आहे? काय नवरा तुझा? हा? अरे मला सोडून या टिकू तलसानीशी लग्न केलं. अरे क्या हो रे? अहो, काय बोलताय तुम्ही? हे बघा एक सहप्रवासी हे नातं सोडल्यास मी यांचा काहीही लागत नाहीये. थोडक्यात वाचलात तुम्ही. झोपा 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 तुम्ही झोपा झोपा. रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा. Thank you. आमचं नेहमीच आहे. हा, हा. वा 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 जुनी सवय गेलेली नाही अजून. आमची ही गेली आणि आता ही आली. ब्रेक लागला ना त्यामुळे तिकडे गेलो. ट्रेनला कारचा ब्रेक लावतोस तू. कशी आहेस? एकदम आनंदात आहे मी. हो का? खूप सुखात आहे. तू कसा आहेस? देखणा. बरोबर झोपेत हसला. माझ्यात काही फरक जाणवत नाही तुला? हो तुझे केस वाढले यस. भुवईचे. 1.5 लाख पाण्यात गेले. अगं भुवईचे केस वाढलेले दिसले, डोक्यावरचं दिसलं नाही तुला? राईट 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 बरोबर बरोबर. नाही नाही मुद्दामूनच गेलेस तू. मला माहिती आहे ना तुझ्यात पण फारसा फरक पडलेला नाहीये. जळमट आलेली ट्यूबलाईट दिसतेस. तुझ्याकडे बघून ना कुकर सुद्धा शिट्टी मारणार नाही. मला मारू नका मारू नकोस का मारू नको. माफ कर माफ कर. सगळी घरातली कामं करेन मी. अशी का दिसतेस तू? डोक्यावरचे केस कधी उगवले तुझ्या? हो काय काय झालं तुम्हाला? सॉरी सॉरी मला वाटलं मी माझ्याच घरात माझ्या बायको बरोबर बोलतोय की काय. म्हणजे तुमची बायको केस नाही आहेत तिला? आता मगाशी काय म्हणाल केस कसे उगवले? हा माझी बायको टकली आहे हो. काय सांगता? गंगावून वापरते ती घरात. गंगावन? सध्या काय रेट आहे गंगावनचा? गंगावन वापरते ती? अहो माझ्याकडनं काही चूक झाली ना की ती चिडते आणि गंगावून काढून त्याच्या शेपट्याने मार मार मारते हो. काय सांगताय? तुमच्या घरी अशी वाटते तुमच्याशी बायको? अहो कसं सांगू तुम्हाला? दमशेराज मध्ये सांगा. सांगा हे बघा. हा, हिंदी. ओके 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 3च शब्द आहेत. ओके पहिला शब्द हा मुझे. हा अंगठी नाही सोना. हा मुझे सोना है. मुझे सोना है म्हणजे काय असेल बरं? काय असेल काय असेल? मुझे सोना आहे म्हणजे मला झोपू दे हो प्लीज. मला झोप. अच्छा अच्छा ओके ओके झोपायचं तुम्हाला? ओके ओके हरकत नाही. या या बसा 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 बसा. एक मिनिट हे बघा बघा. घ्याला तोंडात. शाबास. फालतू विनोद करायची सवय अजून गेली नाहीये तुझी? नाही गेलं आपले असेच आहे. काय
हा? एकटाच आहेस का लग्न वगैरे केलंस? ज्या दिवशी डिवोर्स झाला ना त्याच दिवशी संध्याकाळी रेसकोर्स वर लग्नाची बोलणी केली मी, कळलं? घोडीशी लग्न केलंस का काय? काय बोलतेस तू? घोडीशी लग्न करणार मी? येले तुझे रे. हा? अहो, काय केलं तुम्ही? सॉरी, माझ्या घरचा जेवणाचा डबा होता तो. काही नाही, ते भूमिकेला न्याय देण्यासाठी थोडीशी एनर्जी लागली जरा. अहो, भूमिकेला न्याय देण्याच्या नादात तुम्ही माझा डबा का भूमीला देताय? हो, मला झोपू द्या, झोपू द्या, प्लीज झोपू द्या. हरकत नाही. असं कसं झोपू द्या? असं कसं झोपू द्या? तिला सांगा माझ्या बायकोच्या अगेन्स्ट एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. सांगा तिला. ओके सर, ओके. हे बघा मॅडम, तो माणूस म्हणतोय की तो त्यांच्या बायकोबद्दल एकही शब्द वाकडा ऐकून घेणार नाही. ए सोमड्या, सांग त्याला मी त्याच्या बायकोबद्दल काही एक बोलत नाहीये. ओके मॅडम, ओके, कूल, ओके. हे बघा सर, त्या म्हणतायत त्या तुमच्या बायकोबद्दल एकही वाकडा शब्द बोलणार नाहीये. ए जाड्या, तिला सांग मी ऐकलंय मग अशी ती बोलली माझ्याबद्दल. सांग तिला. ओके सर. हे बघा, अरे काय चाललंय? मी काय कबूतर आहे का तुमचे निरोप पोचवायला? ओके हरकत नाही. शांत बसा तुम्ही, शांत बसा. हा, काय आवडतं तुम्हाला? आवडतं की नाही? चला झोपा. हा, शाबास. ए बघ मी तुझ्या बायकोबद्दल काही एक बोलत नव्हते. हा? हे बघ मी एकदम सुखात आहे. नवरा पायलट आहे माझा. म्हणजे म्हातारा असणार. हे? पायलट लट म्हणजे काय करताय तुम्ही? इनफ, ओके इनफ. माझा नवरा एका इंटरनॅशनल विमान कंपनीत पायलट आहे. त्याला एकदम पायलट ना. नका करू. झोपा तुम्ही, झोपा. म्हणजे त्याला एकदा पाहिलं ना की अंगातला सगळा थकवा नाहीसा होतो. सलाईनच्या बाटलीशी लग्न केलेस की काय? थकवा कसा दूर होतो तुझा? शट अप. हे बघ जळू नकोस तू. माझा नवरा देखणा आहे. खूप श्रीमंत आहे तो, कळलं का? खूप श्रीमंत आहे. पूर्वीसारखं महिना खेळला रद्दी विकून पैसे नाही कमवून आणत तो. ए बाई, माझी बायको होती ना, उधळपट्टी करणारी होती, म्हणून ती पाळी आली माझ्यावर, कळलं ना? अरे मी होते ना म्हणून तुझा संसार 5 वर्ष तरी केला. आणि तू वरती मला डिवोर्स दिलास. हा? मी डिवोर्स दिला तुला? हो. मी डिवोर्स दिला? हो, यो. मी दिला डिवोर्स तुला? काय चाललंय काय? ही पिशवी माझी खाजगी आहे, त्याच्यात खाजगी वस्तू आहेत. अहो, तुम्ही तुमच्या भरोशावर का नाही हो करत अभिनय? हे बघा, मी इथे फक्त गेस्ट म्हणून आलो. आज आहे, उद्या नाही. उद्या गेलो की तुमचीच तुम्हाला आपटायची आहे वस्तू. माझी कशाला आपटताय? काय बोलताय? वस्तू मला झोपू द्या, मला झोपू द्या ना, मला झोपू द्या. झोपू दिलं असतं, मी झोपू दिलं असतं. पण ही बाई काय म्हणते? तोंडावर अपमान करते आणि तुम्ही ऐकून घेता. झोप लागते कशी तुम्हाला? कोणी दिला मला घटस्फोट? कोणी दिला मला? घटस्फोट कोणी दिला मला? सांगा ना. आई शपथ, मी नाही दिला. तिने दिला मला. तिने घटस्फोट दिला आणि एका क्षुल्लक कारणासाठी दिला, माहितीये का? अहो, थोडीशी वादविवाद झाला आमच्यात. त्यांनी खुर्ची डोक्यात मारली माझ्या. खुर्ची का डोक्यात मारली? हो, कारण टेबल खूप जड होतं. तेच मारलं त्याच्या डोक्यावर. आणि ना कारणही तसंच होतं, कळलं ना? कारणही तसंच होतं. काय झालं? त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मी याला म्हंटल, ऐक ना, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, तर तू मला काय देशील? तर हा काय म्हणाला, 2 मिनिटं श्रद्धांजली देणार म्हणाला. हा काय बोलता तुम्ही? असं बोलतात का बायकोशी? हिला कमी समजू नका तुम्ही. साधारण 60 किलो वजन असेल. आता नाही हो, वागणुकीने कमी समजू नका. त्या दिवशी तुम्हाला सांगतो, माझे बॉस आले तो एक दिवस घरी डिनरला. हिनी बनाना स्प्लॅश म्हणून काय आणलं असेल? काय? केळ्याचं शिकरण. अशी वागते ही बाई. अहो, माझ्या घरी सुद्धा माझी बायको म्हणाली राईस महाराजा बनवते. आणलं काय? फोडणीचा भात. तुमचंच किट आहे? नाही, मी इथे गेस्ट आहे. गेस्ट आहात ना, मग कशाला स्वतःच सांगताय पुढे? ते बनाना स्प्लॅश खाऊन माझा बॉस आहे ना 3 दिवस गेला हो बाहेर सिक लीव्ह वर, आणि जाता जाता माझी नोकरी घालून गेला. काय सांगू तुम्हाला? आणि तू काय मला एवढं बोलतोयस रे? तू किती मला सुखात ठेवलं होतंस? तू किती मला सुखात ठेवलं होतंस? दिमतीला कार होती तुझ्या, दिमतीला कार. ती कार फक्त तू चालवायचास. हो. मला दिलीस का कधी कार चालवायला तू? एकदा दिली होती, ठोकून आलीस. किती नुकसान झालं होतं माझं. 5,000चं सुद्धा नुकसान झालं नव्हतं. त्या अपघातात तू वाचलीस. किती नुकसान झालं होतं माझं. मी बायको होते ना रे तुझी. तुला असं काही वाटत नाही का माझ्या
कशा बोलते बघा सगळी एनर्जी लावून कशी बोलते बघा ती लावावीच लागते मध्यंतरी मी आजारी होतो मी आजारी होतो तो डॉक्टरने काय सांगितलं सकाळी थोडेसे ड्रायफ्रुट्स खा म्हणून मी एक बरणी भरून ड्रायफ्रुट्स आणले सकाळी अशी बरणी उघडली फक्त खारीक होती हो सगळे ड्रायफ्रुट्स ही खायची सकाळ खारीक दुपार खारीक खारीक पे खारीक खारीक पे खारीक खारीक पे खारीक. तुम्हाला देऊळ बंद चित्रपट माहितीये का हो यांचा देऊळ बंद करायला पाहिजे. बघा बघा कसे जोक मारतोय परपुरुष नवऱ्यासमोर हा सगळं आता बरं वाटत असेल तुला ना हो मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी यापुढे कळलं मलाही तुझ्याशी बोलायचं नाही अजिबात. जुन्या वस्तू का करून काढल्यास मग तू सगळ्या तू काढल्यास उरकून. अरे तू काढल्यास तू काढल्यास मला सांगू नको हिला सांगू ठेव माझ्या इथं टाळ कसं टाकलं हिला सांगू ठेवा सांगू ठेव हिला सांगू ठेव शांत व्हा, काय हिला झालं ना? अहो बघा ना. Shit. शांत व्हा. हे बोलते अशी शांत व्हा शांत व्हा पाणी 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 ठीक आहे काही काही आहे का तुमच्याकडे बीपीचा त्रास सुरू झालाय बहुतेक. तुझा झालाय तो ठीक आहे घे गोळी घे त्याची 1000 वेळा सांगितलं तुझ्या स्वभावामुळे होतं हे सगळं. घे गोळी घे. कशी कशी बोलली शांत 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 व्हा. अहो काय लहान मुलांसारखे भांडताय तुम्ही आणि केवढ्याशा क्षुल्लक कारणावरनं घटस्फोट घेतला तो तुम्ही. अहो मी बघा माझी बायको रात्री झोपताना एवढी प्रचंड घोरते ना की माझी झोप सुद्धा पूर्ण होत नाही पण मी तिला घटस्फोट नाही दिला. मी काय करतो ऑफिस सुटण्याच्या अगोदर कपडे बदलतो तडक रेल्वे स्टेशन गाठतो मुंबई पुणे ट्रेन पकडतो तिथे झोपतो पुणे स्टेशनला उतरतो मस्तपैकी गरम चहा आणि वडा खातो परत मुंबई ट्रेन पकडतो माझी झोप तिच्यात पूर्ण करतो घरी येतो सकाळी डबा हजर डबा घेऊन सरळ ऑफिसला निघतो. एवढं सोपं आहे हो सगळं. अहो तुम्ही संसार करताय एकमेकांच्या सवयी साहजिकच आहे थोडाफार खटकणारच पण त्यासाठी घटस्फोट घ्यायचा नाही हो नाही नाही असो. आता तुम्ही नव्याने संसार करताय तुम्ही तुमच्या नवीन साथीदारांबरोबर आनंदी आहात हे ऐकून खूप आनंद झाला. कुठला आनंद हो मी अजूनही लग्न केलेलं नाहीये प्रयत्न खूप केला पण तिची जागा भरून काढणारा जोडीदार मला आजपर्यंत मिळालेला नाहीये. गेली 2 वर्ष खूप मिस केलं मी तिला. 2 वर्ष आधी मी मित्रांबरोबर पार्ट्या करायचो रात्री अपरात्री माझ्या घरी जायचो ही माझी वाट बघत असायची पण तिच्या डोळ्यातली काळजी मला कधीच नाही दिसली. ती मला सोडून गेल्यावर ना ते काळजी असलेले डोळे मला अजूनही झोपू देत नाही येतो. आय मिस्ड यू. आय एम सॉरी भक्ती. खरं सांगा मॅडम तुम्ही सुद्धा अजून लग्न केलेलं नाहीये ना. तुम्ही कसं ओळखलं. आज इथे तुम्ही परत 2 वर्षांनी भेटलात आणि आजही तुमच्या पर्समध्ये यांच्या बीपीची गोळी आहे. याचा अर्थ दुसरा काय समजायचा तुमच्या मनात यांच्याबद्दल अजूनही तेवढंच प्रेम आहे. हो माझं त्याच्यावर अजून पूर्वी एवढंच प्रेम आहे त्यामुळे मी लग्नाचा विचार सुद्धा करू शकले नाही. समीर आय लव्ह यू समीर. सेम टू यू. सॉरी तुम्हाला उगीच त्रास दिला तुमची झोपमोड केली हो असं ते पण आता तुम्ही झोपू शकता हो. म्हणजे लोणावळा स्टेशन जवळ येते आम्ही आता दोघे उतरणार आहोत जीवाचं लोणावळा करणार आहोत. 2 वर्षाचा जो प्रेमाचा बॅकलॉग आहे ना तो सगळा भरून काढणार आहोत आता. वा अहो पण नक्की जाल ना. हो हो का ह्या कबुतराची गरज लागणार आहे तुम्हाला. नाही नाही हो नाही नाही थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स. अप्रतिम सादरीकरण होतं तुमचं आणि क्या बात आहे सम्या. आजच्या तुझ्या ह्या सादरीकरणामध्ये जी गंमत होती किंवा जे भाष्य होतं ते फार छान होतं आणि थेट मनाला भिडणारं होतं. संदेश या मंचावर तुझं मनापासून स्वागत. तुमच्या तिघांनाही टोपी घालायला हरकत नाही. वा वा.
रेणुकाताई कसा वाटला? क्या बात आहे. आजच्या तुमच्या प्रहसनात खूप छान संदेश होता. वा 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 आणि वा क्या बात आहे. समीर भक्ती वेगळा रंग आज जरा, त्यामुळे सगळ्याच अर्थाने खूप छान मनोरंजन आमचं झालं आणि खूप छान संदेश सुद्धा होता. त्यामुळे धन्यवाद. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई तुमच्या तिघांचंही पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, पत्रिकेत मंगळ येणं म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण लग्न पत्रिकेत A to Z येणं म्हणजे काय हे हा परफॉर्मन्स बघून तुम्हाला कळेल. तुमच्या समोर येतात बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. ओके ठीक चालेल. ओके अहो सगळी व्यवस्था चोख केली आहे. परफ्यूम अहो महागातला परफ्यूम पाठवलाय, कांद्याचा परफ्यूम. किती आता महाग येतो हा. ओके ठीक आहे चाल चला. वाईंगडे 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 काय आडनाव आहे ना? वाईंगडे म्हणजे कसं एकदम घाटात गाडी चालवल्यासारखं. वाईंगडे वाईंगडे वाईंगडे. हा 98678775. ओके हॅलो. अरे ना हे ना. हां हॅलो. हां नमस्कार. मी A to Z मॅनेजमेंट व्यवस्थेमधनं बोलतोय. प्रोप्रायटर A to Z. नाही हे बघा उगाच कन्फ्यूज होऊ नका. साधं सोपं आहे. माझ्या कंपनीचं नाव सुद्धा A to Z आहे आणि माझं नाव सुद्धा A to Z आहे. एमिट तुलसीदास झेड. आम्ही सगळं काही करतो. म्हणजे अगदी तुमचं घर शिफ्ट करण्यापासून ते अगदी तुमच्या पिकनिक अरेंजमेंट करेपर्यंत ते अगदी नारळ फोडण्यापासून लसूण सोडण्यापर्यंत सगळं काही करतो. लग्न स्पेशलिटी आमची. काय बोलता? दोबारा कोशिश कीजिए. वो आदमी व्यस्त है. नहीं वो आदमी व्यस्त नहीं, वो आदमी वाईंगड आहे. मैं लग्ना की पत्रिका छाप्या. हॅलो त्याला ठेवला फोन. वाईंगडे वाईंगडे. दमलो रे बाबा. नाचून नाचून A दमलो. to Z मॅनेजमेंट व्यवस्था यस यस यस. हेच ना तुमची हो कंपनी? हो हो हो. मी राकेश वाईंगुडे. अरे राकेश वांगडे तुम्ही या तुम्हाला शोधतोय कधी. मी पण तुम्हाला शोधत होतो. हो का? कसं आहे मस्त पत्रिका छापली होती मी. हो ना. जरा बघा ना पत्रिका. Thank you. हो, द्या. कॉलेज छापली जरा बघा ना. मी वाचू वाचू. वाचा ना बघा ना ओके, काय ओके, छापलंय. ओके, ओके. मस्त छापली. श्री गजानन प्रसन्न. हा. आमच्या इथे श्री कृपे करून आमचा चिरंजीव राकेश कैलासवासी अप्पासाहेब वाईंगडे यांचा ज्येष्ठ चिरंजीव याचा शुभविवाह ची सौका शांता नानासाहेब विश्वासराव यांची ज्येष्ठ कन्या हीच बरोबर करण्याचे योजिले आहे. आणि पुढे ते सगळे टिपिकल आहे ते मुहूर्त क्षणाचा नात्या आयुष्याचे वगैरे बरं सगळं मी आहे. आता तुला डिटेल माहिती सांगतो. डिटेल काय हो? म्हणजे हे जे तू लिहिलंयस ना हा, हा. माझ्या बापाच्या नावाच्या आधी तू कै लावलाय. हा. कै. मला सांगेल का ह्या कैचा अर्थ काय? काय म्हणजे कैलासवासी. नाही पण माझ्या माहितीप्रमाणे कै हा आपण मेल्यानंतर लावतो की नाही? ज्याने कोणी माहिती दिली अगदी करेक्ट माहिती दिली आहे तुम्हाला. हा मग माझा बाप जिवंत असताना तू कै का लावलास? हा नाही सांग. ते हा, कै म्हणजे कैलासवासी या अर्थाने नाही आहे ते. अच्छा. कै आम्ही कैविलवाणा या अर्थाने लावलंय. कैविल. कैविलवाणा. हा हे बघ माझं व्याकरण जरी कच्चं असलं आणि पाठांतर जरी कच्चं असलं तरी मराठीत कैविलवाणा असा शब्द नाहीये. केविलवाणा असा शब्द आहे. कै ही पदवी नाही रे. 50 पत्रिका अशा जाऊन वाटल्या. सगळे नातेवाईक कन्फ्युज झाले माहिती का. रडत रडत घरी आले. बाप असा समोर होता. त्याच्या गळ्यात पडून पडून रडायला लागले. आप्पा तू कसा गेला, आप्पा तू कसा गेला. नाही मग थांब हे कै ना कैविलवाणा नाही हे कैवारी या अर्थाने म्हणजे कैवारी अप्पासाहेब आपल्या सगळ्यांचे कैवारी. तू रविवारी भेट ना मला.
2 पॅक मारल्यानंतर मग तुला सांगतो. बघ ना अजून कोणते शब्द भेटतात ते बघ ना तुला. कैरीवाले आप्पासाहेब, केळीवाले आप्पासाहेब, मला कोणते शब्द भेटतात? अरे सगळी वाट लावून टाकली. आता भडकून काही फायदा नाहीये. आपण याच्यावर उपाय शोधला पाहिजे. मला वाटतं अजून 500 रुपये तुम्ही खर्च केलात की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुला काय वाटतं 500 रुपये दिल्यानंतर ही चूक सुधरेल? ऑफकोर्स 100%. मी एक तुम्हाला सोल्युशन सांगतो. काय करूया, असं पण तुमच्या वडिलांच्या आधी कैलासवासी लागलाय आता, बरोबर? तर आपण तुमच्या वडिलांचा गेम करूया ना. म्हणजे काय करूया, 500 रुपयात माझ्याकडे माणसं आहेत, फुलटू करतात, आणि आपण तुमच्या वडिलांना मारायचा गेम प्लॅन असा करूया ना की वडिलांचं 13वं आणि तुमचं लग्न एकाच मंडपात होईल. तर आईला तुझ्या मी थोड्याशा पैशासाठी बापाला मारायला निघाला माझ्या. अहो तसं ना, आता 10,000 पत्रिका वाया जातील म्हणून बोललो ना. किती छापल्यास तू? 10,000. अरे 10,000 कोणी सांगितलं होतं तुला छापायला? तुमच्याच वडिलांनी सांगितलं ना. मी त्यांना विचारलं काका किती छापायचे किती छापायचे. मला शेवटी वैतागून बोलले बाबा एक 10,000 सांगितले ना तेवढे छाप. तसं नाही सांगितलं रे. एकदा 1000 सांगितलं ना तर तुला 10,000 ऐकू आलं ते. असं सांगितलं ते. एकदा 1000. अच्छा असं बोललेले. सॉरी माझ्याकडनं चूक झाली. पण 1000 काय 10,000 काय, आता पत्रिका छापल्यात ना त्या पुन्हा छापायला लागू नये म्हणून सांगतो तुम्हाला. अरे इथून तर सुरुवात झाली आता तुझ्या चुकांची. नाही ही पहिली चूक. काही उगाच बोलू नका. इथून सुरुवात नाही, माझ्या प्रिंटिंगची सुरुवात इथून झाली आहे. प्रिंटिंग प्रेसच्या जागी मी पिटिंग प्रेस लिहिले ते बघा. तिथून सुरुवात झाली माझ्या चुकांची. नाही झाली सुरुवात बरोबर. बरं मला सांग, हा. माझे लग्न कुणाबरोबर योजले आहेस तू? ची सौका शांता, आणि मी नाही योजिले, मी फक्त पैसे मोजिले. नाही शांता बरोबर तूच योजले आहेस. माझ्या घरच्यांनी रुपाली बरोबर योजले होते. कळते का तुला? मग शांता कोण? लाज वाटते तुला? शांता बरोबर लफडं करतो आणि रुपाली सोबत लग्न करतो. कोण आहे शांता? ए, शांता माझी सासू आहे. बायकोच्या ऐवजी सासूचं नाव टाकलंस. शांता सासू आहे? थांबा. मग बायकोला राग आला अरे असेल ना? कसला राग आला माहिती? पत्रिका फेकून बिकून मारल्या तिने मला. मला सांगा, सासू रागवली? सासू नाही रागवली. अरे आवडलाच ना सासूला आहे ना. ए तुझ्या तर तुला नाती गोती कळतात का रे? कळतात नाती गोती? अरे इंद्राणी सारखं पवित्र नाव असल्या बाईला नाती गोती कळली ना, मला काय कळणार? माझं होतं एमिट. बरं ठीक आहे. तिकडे पत्रिकेत शेवटी तू काय लिहिलंस? काय माझ्या ताईच्या लग्नाला यायचं. हा हा नाही येते. हा काय? माझ्या ताईच्या लग्नाला यायचं. माझ्या ताईच्या लग्नाला यायचं. हा तुमची लाडकी गंभा छकुली. गंभा काय म्हणजे काय असतं माहिती आहे, प्रत्येक पत्रिकेत एकतरी गंभा असतं. आता तुम्ही जी नामावली दिली त्यात कोणीच गंभा नव्हतं. मग ते छकुलीच्या आधी मी टाकलं गंभा लाडकी छकुली. अरे गंभाचा अर्थ कळतो का? जी बाई विधवा असते ना तिला गंभा बोलतात. गंगा भागीरथी. हा आणि ही 15 वर्षाची मुलगी आहे रे छकुली. तिच्या नावाच्या तू गंभा लावलास. 15 वर्षाचं मुलं कोण छकुली बोलतं का? आणि आता सांगा तिला अंगा गंभाचा फुलफॉर्म गमतीदार भाबडी छकुली असं सांगा. एवढं काय रागवायचं त्यात? बरं ठीक आहे चल. बरं तू पत्रिकेत हे काय लिहिलं? काय? हा आहेर आणू नका. मग काय प्रत्येक पत्रिकेत लिहितात आहेर स्वीकारले जाणार नाही, आहेर आणू नका. अरे असं कसं? तेवढेच होप्स होते माहितीये माझ्या आई वडिलांना. पोराने आयुष्यभर काही कमवून नाही दिलं. बरं लग्नात 2 गोष्टी तरी घेऊन येईल माहितीये. त्याच्यासाठी माझं लग्न करत होते माझे आई बाबा माहिती, फक्त त्याच्यासाठी. अरे बजेटमध्ये बसावं म्हणून हे सगळं केलंय ना मी. अरे पण मी मुंबईचा, माझं लग्न तू पुण्यात का करतोय? पुण्याचा हॉल का बुक केलास? एक मिनिट, मी काही ऐकून घेणार नाही. या तुम्ही काय बोललेलात? आम्हाला काही झालं तरी फक्त MG रोडवरच हॉल हवाय. मुंबईतल्या MG रोडवरचे सगळे हॉल बुक होते. अरे पण मी मुंबईत राहतो, मी पुण्यात का लग्न करू? म्हणून सांगतो, तो MG रोड फक्त पुण्यातला खाली होता म्हणून तिकडचा हॉल बुक केला मी. याला काय अर्थ आहे यार? अबा आणि आता कॅन्सल करायला नका. 10,000 रुपये भाडं भरलं मी ऍडव्हान्स तिकडे. अरे काम करूया, तुमच्या वराडी आहेत त्यांना घेऊन जाऊया आपण. बसण्याचे काय तिकडचे खर्च तुम्ही देऊन टाका. अरे म्हणजे तुझ्या ह्या 10,000साठी मी लाखो रुपयाचा खर्च करून सगळ्यांना पुण्याला घेऊन जाऊ, तिकडे लग्न करू? आणि तू समीर चौगुले कोण यार? तो मला सारखा फोन करतो. बरं फोन केल्यानंतर हॅलो बोलत नाही, डायरेक्ट तिकडनं आवाज काढतो. असले आवाज काढतो. सांगतो मला मी कधी येऊ. अरे हा कोण समीर चौगुले? त्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध? अहो मग सांगून टाका ना त्याला. वेळ काय माहिती आहे, आता लग्नाचा सीझन खूप जोरदार चालू आहे. मग सगळे सनई चौघडीवाले बुक आहेत. मग सनी चौघडीच्या आधी मी समीर चौगुले बुक केला. तो तोंडाने पण शनईचा आवाज करतो माहिती आहे. तुला ना एक मिनिट, कशाला करताय? बाकीचे 99 जोडपी काय बोलतायत का? कुठली 99 जोडपी? अहो ज्या जोडप्यांसोबत तुझा सामूहिक विवाह सोहळा मी आयोजित केलाय. अरे कुणी ठरवलं सामूहिक विवाह? अरे तूच बोललास ना. हे बघ मी काय तुम्हाला म्हटलं की बाबा माझं बजेट हे 7 लाख होईल,
तुम्ही काय बोललात बाबा माझं लग्न 70,000 बसवून द्या. तुम्हाला काय पाहिजे तर करा पण 70,000 बसवून द्या. मी ती बसवलं आता. तुझं तर राहिलं तुझं ना काय 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 मी माझं जाऊन कोर्टात लग्न करीन पण तुझी पत्रिका नको तुझी मॅनेजमेंट नाही, ऐका ना कोर्टात माझा पण ओळखीचे 2 वकील. ऐका ना हो कोर्ट मॅरेज. प्रसाद तू छान मस्त लिहिलंयस हा ऍक्ट. सो रिअली कॉंग्रॅच्युलेशन प्रसाद, तुझं काम मला खूप आवडलं. रंगतदार होतं तुमचं सादरीकरण, म्हणजे A to Z मिसमॅनेजमेंट अप्रतिम वटली. एक मनोरंजक ऍक्ट तुम्ही सादर केला. एकंदरीत मला मजा आली. रेणुकाताई, प्रसाद तू छान मस्त लिहिलंयस हा ऍक्ट. खरंच म्हणजे इतका एंटरटेनिंग होता तो. सो रिअली कॉंग्रॅच्युलेशन प्रसाद, तुझं काम मला खूप आवडलं. आणि नेहमीच संदीप फार फार विनोदी करतोच भूमिका आणि तशाच पद्धतीने तू आज पण निश्चितच केलीस. खूपच मनोरंजक आणि मस्त. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई, तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झाले. अशीच धमाल मस्ती आणि कल्ला करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो उद्या कल्ला.